आज माझ्या जुलै रेशनधारक आमचे जे सर्व मतदार आहेत, महाराष्ट्र शासनाने एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब सुरू केलेली योजना आहे. ती योजना राबवण्याचं काम गरीब महिलांना वर्षाला 2 साड्या मिळाल्या पाहिजे. ह्याच्या लाडक्या बहिणी त्यांना मानधन मिळालं पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील त्या सर्व त्यांचा लाभ मिळावा म्हणून रेशनिंग दुकानातून ही एक योजना आहे. त्या योजनेचं आज त्यांना वाटप करण्यासाठी मी ते आलेलो आहे. नाही, जनता माझ्यावर प्रचंड प्रेम करते, माझ्या पाठीची आहे. गेले लगातार 3 टर्म मला निवडून आमचे प्रमुख सर्व कार्यकर्ते आहेत. हे जीवापाड माझ्यासाठी मेहनत करतात. मी एकटा कोण नाही, हे सर्व आहे म्हणून मी आहे. आणि त्यांच्यासाठी नाही करा, मग कुणासाठी करायचं मग आपण. त्यांचं प्रेम आहे. थँक्यू. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जनतेसाठी गोरगरिबाचे आमदार प्रकाश सुरे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गरीब महिला आहेत ज्या लोकांना शासनामार्फत साडी वाटपाचा कार्यक्रम आहे. उपस्थित आज सर्व कार्यकर्ते मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम झालं आणि नागरिक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आणि हा आपला सरकार जो आहे हा काम करणारं सरकार आहे. त्यांच्यातर्फे मी तुम्हाला नागरिकांतर्फे सर्वांना शुभेच्छा. असंच सरकारने जनतेवर प्रेम ठेवावं. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे रेशनिंगवरती जे BPLचे कार्ड आहेत, दारिद्र्य रेषेखाली पिवळ्या रंगाचे जे कार्ड आहेत, त्यांना दरवर्षी एक साडी दिली जाते आणि तिचं वाटप या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 3च्या या रेशनिंग दुकानामध्ये केलं जात आहे. अतिशय छान अशी खादीची साडी ही शासनातर्फे या महिलांना देण्यात येत आहे. आणि या महिला भगिनी आहेत या प्रभाग क्रमांक 3 आमचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी असतील, आमची मनीषाताई सावंत असेल, सुषमाताई गायकवाड असेल, हे लोक या लोकांसाठी नेहमीच उभे असतात आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या माध्यमातून. आणि आज सुद्धा त्यांना या साडी वाटप आमची सुवर्णताई सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहे, आमची गुरुरामताई आहे आणि या भगिनीच्या निशा यादव आहे, सखीनाताई आहे. या भगिनी अतिशय खुश आहेत की आम्हाला साहेबांकडनं एक साडी दिली जाते. ही योजना साहेबांनी 2-3 वर्षापासून चालू केली. त्या भगिनी त्याचा दरवर्षी लाभ घेत आहेत. ही शासनाकडनं मिळालेली साडी आहे. शासन ज्या योजना राबवतो त्यावेळेस कोणता पक्ष बघत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जो लाभार्थी असेल त्याच्यापर्यंत पोहोचणं हे शासनाचं काम आहे आणि शासन ते करते. त्याच्यामुळे त्याच्यावरती लोगोचा काही संबंधच येत नाही.